नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओ करायला घेतला आणि लाईट गेली, त्यामुळे थोडंसं बाहेर येऊन व्हिडिओ बनवत आहे आणि त्यामुळे थोडंसं वाहनांचा वगैरे गाड्यांचा वगैरे आवाज येईल, तेवढं थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. बघा फ्रेंड्स, मला सातत्याने प्रश्न येत आहे की 2017च्या भरतीचं काय झालं, सविस्तर व्हिडिओ बनवा, मागे आंदोलन वगैरे केलेलं होतं तर त्याचं काय झालं याबद्दल मला सातत्याने विचारणा होत आहे. म्हणून मग मी विचार केला की आज आपण थोडंसं व्हिडिओ बनवून बोलूया या संदर्भामध्ये. बऱ्याचशा गोष्टी आहेत जे मला मागे बऱ्याच दिवसांपासून व्हिडिओ बनवायचा होता. तर मित्रांनो, 1 जुलै रोजी मी तुम्हाला आवाहन केलं होतं की आयुक्त कार्यालयामध्ये भेटीसाठी काही आपले अभियोग्यताधारक आहे 2017चे ते जात आहेत, तर तुम्ही जा म्हणून मी तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे आवाहन केलं होतं. तर त्यानंतर बरेचसे अभियोग्यताधारक आपले 2017चे आयुक्त कार्यालयामध्ये भेटीसाठी गेले होते. तर मग तिथे काय घडलं, पुढचं काय, तर ज्यावेळी तिथे भेटीसाठी गेले होते तेव्हा पुन्हा एकदा आयुक्तांनी किंवा आयुक्त कार्यालयातून आश्वासन मिळालं होतं की आम्ही लवकरात लवकर भरती प्रक्रिया करणार आहोत, परंतु सध्या कोर्टाचा स्टे आहे. सध्या हाच एक मेन मुद्दा आहे मित्रांनो की आपली जी भरती प्रक्रिया आहे 2017ची त्यावर कोर्टाचा स्टे आहे आणि त्याचमुळे ती प्रोसेस पुढे जात नाहीये. त्यानंतर 5 जुलैला आपली सुनावणी होती आणि सुनावणी ती 5 जुलैला झालीच नाही, पुढची डेट मिळालेली आहे 19 जुलै ही डेट मिळाली आहे. तर या संदर्भामध्ये थोडंसं जर आयुक्त कार्यालयामधून या संदर्भामध्ये पाठपुरावा झाला की स्टे उठावा, तर नक्कीच मित्रांनो 2017च्या भरतीचा स्टे उठून थोडंसं ऍडजस्ट करा, कारण हातामध्ये मोबाईल पकडलेला आहे आणि लाईट नसल्यामुळे ते ठेवण्याची वगैरे सोय नाही. त्यामुळे मी असं थोडंसं बाहेर येऊन दरवाजाजवळ येऊन व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून बाहेरचा थोडंसं उजेड येईल. तर अशा प्रकारे मग आयुक्त कार्यालयातून फक्त आश्वासन मिळालेलं आहे, परंतु त्यांच्याकडून महाधिवक्ता वगैरे जर तिथं आपल्यासाठी सादर करण्यात आला तर मग काय होईल की कोर्टाचा स्टे लवकरात लवकर उठण्यासाठी मदत होईल. परंतु सध्या तरी काही पॉझिटिव्ह न्यूज दिसत नाहीये. पुढे 19 तारखेला पुढची सुनावणी आहे. जर आता ही सुनावणी जर लांबणीवर गेली तर कुठंतरी या गोष्टी नकारात्मक होऊ शकतात. कारण कसं आहे की जर कोर्टाची सुनावणी लवकर झाली नाही किंवा स्टे लवकर उठला नाही, सुनावणी म्हणजे स्टेच लवकर जर उठला नाही, तर याचा परिणाम असा होईल मित्रांनो की हा जुलै महिना आहे, जर ऑगस्ट महिन्यापर्यंत जर ह्या गोष्टी अशाच गेल्या तर पुढे सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागणार आहे. मी त्या दिवशी पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून याच गोष्टी सांगितल्या की तुम्हाला लवकरात लवकर या प्रोसेस यासाठी करायची आहे की पुढे आचारसंहिता लागणार आहे आणि जर आचारसंहिता लागली आणि ही भरती आचारसंहितेमध्ये अटकली तर ही भरती प्रक्रिया लवकर पूर्ण होऊ शकणार नाही. आत्ताच वेळ आहे, त्यामुळे या गोष्टी आत्ताच झाल्या पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की जरी अगोदर काही विद्यार्थी आयुक्त कार्यालयात जाऊन आले किंवा आता मध्ये मुंबईला आंदोलन झालं, तर त्या आंदोलनामध्ये पण चांगली गोष्ट आहे, म्हणजे सगळे सहभागी झाले होते. परंतु त्या आंदोलनाचा एक गोष्ट होती की त्यामध्ये सगळे मुद्दे त्यांनी घेतलेले होते, जसं की 10% जागा कपात, त्याचबरोबर मुलाखतीचा राऊंड. तर मुलाखतीचा राऊंड होणार आहे आपल्याला माहिती आहे, म्हणजे बरेचसे उर्दू माध्यमाचे वगैरे सगळे सर्वसमावेशक ते आंदोलन केलं गेलं होतं. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेल, हे 2017च्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना कुठेतरी स्वतः उतरून स्पेशल एकच मुद्दा घेऊ की 2017च्या 50% जागा याव्यात आणि त्याच्या माजी सैनिकांचा जो कन्व्हर्जन राऊंड आहे तो लवकरात लवकर व्हावा, याची मागणी तुम्हाला करावी लागणार आहे. ही सेपरेट मागणी घेऊन जर तुम्ही एखादं आंदोलन, एखाद्या आयुक्त कार्यालयात भेट या गोष्टी जर तुम्ही केल्या तर याचा तुमच्यासाठी या गोष्टी म्हणजे पुढे भविष्यात त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होणार आहे. जर 2 ते 3 मागण्या किंवा 2017 आणि 2022च्या मागण्या एकत्र घेऊन गेले तर 2022ची भरती प्रक्रिया आहे त्याच्यावर कुठल्याच प्रकारचा स्टे वगैरे नाही. एकटे रयतची भरती सोडून तर रयतची पुढची सुनावणी आहे, त्यामध्ये म्हणजे रयतची जी भरती प्रक्रिया आहे त्याबद्दल स्वतः आयुक्त कार्यालयातून तिथं हस्तक्षेप केला जातोय, तर त्यामुळे त्या गोष्टीवर लवकरात लवकर तोडगा निघेल. परंतु आता तुमची जी आहे 2017ची त्यावर कुठेतरी आयुक्त कार्यालयातून किंवा कुठल्या गोष्टी तिथून काही अजून झालेलं नाहीये, फक्त आश्वासनं दिली गेलेली आहे. तर त्याचमुळे मी तुम्हाला सांगत आहे की हा जर वेळ निघून गेला तर पुन्हा संधी नाही. आता अगोदर जर काही विद्यार्थी गेले असतील
तर पुन्हा काही दुसऱ्या तुमचा ग्रुप जायला काहीच हरकत नाही. जास्तीत जास्त लेडीजनी जर तिथे गेलं तर खूप फरक पडतो. कारण मला बऱ्याचशा लेडीज मेसेज करत असतात, परंतु जाताना मला जास्त लेडीज दिसल्या नाही. जर तुम्ही तिथे गेले तर खरंच खूप फरक पडू शकतो. कुठेतरी आयुक्त कार्यालयाकडून जर स्टे उठवण्यासाठी जर काहीतरी हालचाल केली गेली ना, तर त्या भरती प्रक्रियेवरचा स्टे उठला जाईल. आणि एकदा स्टे उठला तर मग पुढची प्रोसेस होईल. आता काय होतं की तुम्ही जाताय ते सांगताय स्टे आहे, तर तुम्ही स्टे उठवण्यासाठी कुठेतरी आपल्याला तिथून मदत हवी आहे. मग त्यासाठी आपल्याला वारंवार तिथे म्हणजे पुण्यामध्ये जाणं गरजेचं आहे. आता मुंबई आंदोलन झालं, तुम्ही बघितलं, त्यांनी तुम्हाला आश्वासनं दिली जाणार आहे, परंतु पुण्याला किंवा आयुक्त कार्यालयात यासाठी जायचं आहे की आयुक्तांकडून जर आपल्याला या संदर्भामध्ये स्टे उठवण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून सपोर्ट मिळाला, त्यांच्याकडून हालचाली झाल्या, तर स्टे लवकरात लवकर उठला जाईल. आता ज्यांनी याचिका टाकली आहे त्या याचिकाकर्त्यांशीही काही जणांचं बोलणं झालेलं आहे, परंतु ते कुठेतरी याचिका मागे घ्यायला किंवा त्यांचा जो हे मागे घ्यायला ते तयार नाहीयेत. मग तुम्हाला आता एकमेव जो पर्याय आहे तो पर्याय आहे की आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन आयुक्तांना तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे. आणि ज्यावेळी तुम्ही तिथे जाणार तेव्हा तुम्हाला 2023च्या विद्यार्थ्यांसोबत जायचं नाही. तुम्हाला एकमेव 2017चे जे विद्यार्थी आहेत त्यांचं एक 2017चाच मुद्दा घेऊन जायचा आहे. काय होतं असं मला म्हणायचं नाही की 23चे वगैरे, कारण मी स्वतः 23च्या भरती प्रक्रियेमधील आहे. परंतु कसं आहे माहितीये का की जर तुम्ही सर्वसमावेशक मुद्दे घेऊन गेले तर 23ची भरती प्रक्रिया कुठेतरी चालू आहे, तुम्हाला त्याबद्दल आश्वासनं दिली जातात, परंतु 2017कडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे. तर त्यासाठी जर तुम्हाला जायचं असेल तर फक्त आणि फक्त 2017च्या 50% जागा आणि 2017चा माजी सैनिक कन्वर्जन राऊंड लवकरात लवकर लागावा. आणि त्याचबरोबर जो आता कोर्टाचा स्टे आहे तो उठवण्यासाठी प्रयत्न केले जावेत. आणि लवकरात लवकर म्हणजे येणाऱ्या 19 तारखेला जर पुढची सुनावणी असेल तर त्याच दिवशी हा स्टे उठला जावा, यासाठी कुठेतरी तुम्हाला मागणी करायची आहे. तर असं काहीतरी तुम्ही करावं असं मला वाटतं. म्हणजे बरेचसे 2017चे अभियोग्यताधारक आहेत जे माझ्या संपर्कात आहेत. तर काही जणांचं काय की काही जणांचं असं म्हणणं आहे की आम्ही सेल्फ सर्टिफाईड केलेलं नाही, आम्हाला सेल्फ सर्टिफायसाठी संधी मिळावी. आता संधी मिळावी या गोष्टी तुम्ही एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर म्हणणं किंवा माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन म्हणणं त्याला काहीच उपयोग नाहीये. ज्यावेळी जागा येतील ना तेव्हा तुमच्या मागण्या मान्य होतील. जर जागाच नाही आल्या तर तुम्हाला सेल्फ सर्टिफायसाठी ऑप्शन कोण देणार? आणि मग जर तुम्हाला सेल्फ सर्टिफायसाठी ऑप्शन पाहिजे असेल तर त्यासाठी जागा यायला हव्या. आणि जागा येण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला हवे की जागा कशा येतील, मी काय करायला पाहिजे, मी कुठं हे करायला पाहिजे. तुम्ही एकदिवसीय आंदोलन करा पुणे आयुक्त कार्यालयाच्या बाहेर, तुम्ही तसंही करू शकतात. तशा गोष्टी केल्यानंतरही तुम्हाला कदाचित मला असं वाटतं की न्याय मिळू शकेल. तर याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केला की 17च्या भरतीमधली सिच्युएशन सध्या काय आहे आणि आपण काय करू शकतो. तर या गोष्टी आहेत. आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागणार आहे, त्याशिवाय काही पर्याय नाही. तर याच गोष्टी आहेत मित्रांनो 2017च्या संदर्भामध्ये की सध्या तरी स्टे आहे, पुढची तारीख मिळालेली आहे. आणि यासाठी जर काही व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला आयुक्त कार्यालयामध्ये भेट द्यायची आहे. जोपर्यंत भरती प्रक्रियेवरचा स्टे उठत नाहीये, 2017च्या भरती प्रक्रियेवरचा स्टे उठत नाहीये, तोपर्यंत वारंवार आयुक्त कार्यालयामध्ये भेट देऊन स्टे उठवण्यासाठी आयुक्त कार्यालयामधून काय हालचाली होतात किंवा त्यासाठी आमच्यासाठी काहीतरी प्रयत्न करा, यासाठी तुम्हाला वारंवार रिक्वेस्ट करायची आहे. आणि तुम्ही जर हे केलं तरच तुमची भरती प्रक्रिया पुढच्या 2 महिन्यात होईल, अन्यथा पुढे ही प्रक्रिया होऊ शकत नाही. कारण आता तुम्ही बघितलेला आहे की मुलाखतीसह राऊंड लागत आहे 2022चा आणि पुढे 10% जागा देखील लवकरात लवकर येतील. तर मग 10% जागा येत आहे तर मग 50% जागा का येऊ नयेत? तुमची ही जी गोष्ट आहे ना, तुमचा हा जो प्रश्न आहे हा खूप म्हणजे खूप तुम्ही तुमच्या जागेवर अगदी बरोबर आहात. तर त्यासाठी तुम्हाला आता हीच संधी आहे, हीच वेळ आहे. पुन्हा एकदा तुम्ही तिथे जाऊन भेट द्या. 19 तारखेच्या पुढच्या सुनावणी पूर्वी तुम्ही एकदा आयुक्त कार्यालयात जर भेट दिली तर कदाचित त्यांच्यातर्फे काही उपाययोजना होऊन स्टे लवकरात लवकर उठला जाईल आणि तुमची पुढची प्रोसेस होईल. त्यासाठी सध्या तुम्हाला हेच करणं गरजेचं आहे. व्हॉट्सअपवर वगैरे मेसेज करून काहीच होणार नाहीये, स्वतः काहीतरी तुम्हाला करायचं आहे. तर याच गोष्टी होत्या मित्रांनो. आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर आपलं फॅशन जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.